तुम्हाला ए, बी, ए-बी आणि ओ या ब्लड ग्रुपची माहिती असेल. मग त्यात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे प्रकार आले. पण बॉम्बे ब्लड ग्रुप नावाचाही एक ब्लड ग्रुप असतो हे माहिती आहे का? काय असतो हा ब्लड ग्रुप आणि त्याला बॉम्बे म्हणजेच मुंबईचं नाव का दिलंय? फक्त मुंबईकरांमध्येच आढळून येतो म्हणून? तर तसं नाहीये. आणि हा ब्लड ग्रुप 10,000 मुंबईकरांमध्ये फक्त एका व्यक्तीमध्येच आढळतो. म्हणजे तो दुर्मिळ ब्लड ग्रुप आहे. काय आहे या ब्लड ग्रुपची कहाणी जाणून घेऊ. त्याचं झालं असं की नुकतंच भारतातील एका 30 वर्षीय महिलेची किडनी ट्रान्सप्लांट सर्जरी झाली. या सर्जरीवेळी रुग्णाला रक्ताची गरज भासली आणि या महिलेचा ब्लड ग्रुप होता बॉम्बे ब्लड ग्रुप. तिच्या या अत्यंत दुर्मिळ ब्लड ग्रुपनं सर्वांचं लक्ष वेधलं आणि पुन्हा एकदा या ब्लड ग्रुपची चर्चा सुरू झाली. बॉम्बे ब्लड ग्रुप हा एक असामान्य ब्लड ग्रुप असून त्याची ओळख पहिल्यांदा 1952 साली तेव्हाच्या बॉम्बे म्हणजे आत्ताच्या मुंबईत डॉक्टर वाय.एम. भेंडे यांनी केली होती. मुंबईत आढळून आला म्हणून त्याला बॉम्बे नाव देण्यात आलं आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे 10,000 व्यक्तींमागे हा एकाच व्यक्तीमध्ये हा ब्लड ग्रुप आढळून येतो. म्हणून तो दुर्मिळ ठरतो. बॉम्बे रक्तगटाची वैज्ञानिक संज्ञा आहे एच. कारण ज्या रक्ताच्या नमुन्यामध्ये लाल रक्तपेशींवरती एच या अँटीजेनचा अभाव असतो त्यालाच बॉम्बे ब्लड ग्रुप असं नाव दिलं गेलं. एच अँटीजेन हा ए आणि बी अँटीजेनच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेला एक महत्त्वाचा घटक आहे. एच अँटीजेन शिवाय शरीर ए आणि बी अँटीजेन तयार करू शकत नाहीत. त्यामुळे एच अँटीजेनचं महत्त्व किती आहे हे तुम्हाला आता लक्षात आलं असेल. परिणामी या ब्लड ग्रुपच्या व्यक्तींना इतर कोणत्याही ग्रुपचं रक्त मिळू शकत नाही, ज्यामध्ये ओ निगेटिव्ह या ब्लड ग्रुपचाही समावेश आहे, जो खरं तर सार्वत्रिक रक्तदाता ग्रुप मानला जातो. बॉम्बे ब्लड ग्रुपचे लोक फक्त त्याच गटाच्या व्यक्तींकडूनच रक्त घेऊ शकतात. आता किती दुर्मिळ ब्लड ग्रुप आहे पहा. हा ब्लड ग्रुप जागतिक लोकसंख्येच्या अंदाजे 0.004% लोकांमध्येच आढळतो. मुंबईत 10,000 पैकी एक, युरोपमध्ये 10 लाखांपैकी एक आणि जगभरात अंदाजे 40 लाख लोकांमागे एकामध्येच हा ब्लड ग्रुप आढळतो. आहे की नाही दुर्मिळ ब्लड ग्रुप? तुम्हाला या ब्लड ग्रुप बाबत माहिती होती का? कमेंट करून सांगा आणि माहिती आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.